ह्यात अजून काय काय टाकायचंय? आधी दूध गरम करून घे चांगलं आणि मग त्याच्यात ना बदाम काजू आणि तिथे ठेवल्यात बघ ते येलची ते घाल. तुम्हाला सांगायचं तसं मी करते. वय वय काय करायला सात्या? खीर बनवायला काय? वा 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 वा, एक नंबर. मी बनवतो खीर. हा, या पाडव्याला तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेच्या हातनं खीर खा, कारण पुढच्या पाडव्याला तर माझ्या गळ्यात परमनंट लायसन असेल ना, तेच घालून तर येणार आहे मी. तर मी बनवतो. स्वीटे हा, काय करायलीस? आज का नाही, मी माझ्या सासरच्या माणसांसाठी खीर बनवायला लागलं. खीर? होय बाई, आम्हाला तिथं लईच आवडते खीर. म्हणजे आतापर्यंत आईच्या हातची खीर खाल्ली, पण आज तुझ्या हातची खीर खाणार. भारीच. आज का नाही, मी एक गोष्ट मिक्स करणार आहे. प्रेम. माझं शुभूवर असलेलं प्रेम तुम्ही बघाच. ही खीर खाऊन का नाही, शुभू माझ्या प्रेमातच पडेल. स्वीट आहे. अगं मी खीर बनवायला शिकत होते ना, मग मला शिकू दे की मी करते. अगं असं कसं सानिका, तू माझी छोटी ननंद आहेस ना व? हा, मग तुझा तर हक्कच आहे मला काम सांगायचा. आणि आत्या, तुम्ही पण ऑर्डर करा मला, फक्त मी समधी कामं करणार, तुम्ही कोणी काय पण करायचं नाही. होय का नाही शोभाताई? होय होय. हे बघ स्वीटे, अजून तसं काही ठरलं नाही आणि शुभूशी काय बोलणं बी नाही झालं ग. मग तू आता ठरवायचं काय आत्या? आत्या, मी का नाही आधीच माझ्या मनातनं शुभूला माझा नवरा मानलाय, आणि तुम्हासनी माझी सासूबाई. बस विषय संपला. हा, आता त्या श्रावणीनं समद्यांसमोर शुभूला किती पण मिठ्या मारू दे, पण त्याची बायको तर मीच होणार आहे. आणि जर का तसं नाही झालं तर एकतर मी माझा तरी जीव घेईन, नाहीतर शुभूचा तरी. अगं स्वीटे, काय बोलालीस? ते म्हणतात ना का, प्यार किया तो खीर देंगे, नहीं दिया तो चीर देंगे. स्वीट आहे. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? बस, चर्चा खूप झाली. मला जरा कॉन्सन्ट्रेट करू द्या. माझ्या नवऱ्यासाठी खीर बनवालोय मी, ती चांगलीच व्हायला पाहिजे. ती खीर खराब होईल नाही तर, आणि जर का ती खीर खराब झाली तर मला आवडणार नाही. वर्षा, अगं काय काहीच आवरलेलं नाहीये. मुहूर्त टळून गेल्यावर गुढी उभं राहायची का? तुला बघितलं, रांगोळी अजून इथेच आहे. जा दारात आधी जाऊन छान सुंदर मोठी रांगोळी काढ. भैया सगळं येतीलच, आता मी आवरते सगळं. जा तू. गाठी गाठ. मॉम पण ना कधी कधी कसला प्लॅन करते काहीच कळत नाही. आता त्या माणसाने जर जास्त जोराने वार केला तर मी तर फुकटचा शहीद होणार ना. गुढी उभारायच्या आधी माझीच विकेट पडायची. आज मी श्रावणीला दाखवून देईन की तिने कितीही प्रयत्न केला तरी ती कधीच मला हरवू शकणार नाही, कारण अजूनही या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. झाली गुढीची तयारी? हो. आपण मॅम, आत्यासाहेब, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही खूप खूप शुभेच्छा. बरं झालं तू आलास. श्रावणी मॅडम नाही आल्या? अरे हो, ती तिच्या खोलीतच आहे. मी जाणार होते बोलवायला, पण बघ ना, हे कामच आवरत नाहीये, मला निघताच येत नाहीये. असू दे असू दे, तुम्ही इथलं सांभाळा, मी त्यासनी बोलवून आणतो. माझी बाकीची पण कामं आवरतो. हा, काम की लुडबुड? नाही, दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसायची तुला घाणेरडी सवय आहे म्हणून विचारते. अहो आत्यासाहेब, तुम्ही काय बोलायला सा? अहो, जी कामं गरजेची आहेत, जी या घरासाठी योग्य आहेत, तेवढीच कामं करतो मी. बरं चला, माझी कामं करून येतो मी. हा, मॅडम, अहो इथं काय करायलाय? चला की खाली गुढी उभारूया. काय बोलतोयस तू? मी खाली आलेलं बाबांना आवडणार नाही. उगाच सणाच्या दिवशी त्यांचा मूड ऑफ नको व्हायला. असू दे. मॅडम, साहेब काय बी बोलणार नाहीत. चला. काही बोलणार नाहीत. आणि
एकतर पहिली गोष्ट, शिरीष घाणेकर अजूनही सापडलेले नाहीयेत. आपली लढाई आपण जिंकलेलो नाही आहोत. आणि दुसरी गोष्ट, मी खाली आले ना, तो कोणी मला गुढीला हातही नाही लावू देणार. पूजेचा पहिला मानही आत्याचाच असतो. नको ना रे, जाऊ दे. मॅडम, अहो तुम्हाला गुढी म्हणजे काय बांबू आणि साडी वाटते काय? अहो ती विजयाचा ध्वज असतोय. मॅडम, मला आतनं वाटतंय आजची ही गुढी तुमच्या आयुष्याच्या नवीन पर्वाची सुरुवात असणार आहे. नव्या पर्वाची सुरुवात? कशाच्या जोरावर बोलतोयस हे? माझ्या विश्वासाच्या. अहो जर तुमची इच्छा असेल ना, नीती तुम्हाला मार्ग दाखवतेच. मॅडम, या वर्षीची गुढी तुमच्या हातनंच उभारली जाईल. लिहून ठेवा. हॅलो, सगळी ठरल्याप्रमाणे तयारी झाली आहे ना? होय आत्यासाहेब, हत्यार तयार आहे. गुढीपाडवा आहे आज, सणाचा दिवस आहे. घरात पाहुणे रावणे आहेत. मला काडीचीही चूक चालणार नाही, समजलं? काळजी नको आत्यासाहेब, काम फत्ते झालं म्हणून समजा. फक्त इशारा मिळाला की मी एंट्री घेईन. हां, काय करायचं, कुठे, कसं, सगळं लक्षात आहे तुझ्या? वय रक्ताचा सडा पडला की तुमचं काम झालं. ठीक आहे, वेळेत पोच. मॉम खरंच येतोय का तो? खरंच येतोय म्हणजे? येईलच थोड्या वेळात आता. ऐक ना, त्याला पुन्हा एकदा फोन करून सांग ना की वार करताना हात थोडा तुझा आखडताच ठेव बाबा, नाहीतर उगीच जास्तीची ऍक्शन करायला जाशील आणि माझं कल्याण व्हायचं. गप्प बसा मॅडी जरा. एवढा लेचा पेचायस तू, काही मरत नाहीस. मामाचं मन जिंकायचं असेल तर थोडंसं रक्त सांडावंच लागेल, नाही तर विसर या सगळ्या प्रॉपर्टीला. श्रावणीचा हात काय तो तुझ्या हातात देत नाही मग. पण मी काय म्हणतो मॉम, जर आपण प्लॅनमध्ये थोडा काही चेंज केला असता तर. हां, सगळा प्लॅन तयार आहे. तो माणूस आता कुठल्याही क्षणी येईल आणि तू अशी माघार घ्यायला लावतोस मला. मॉम, मी माघार घ्यायची असं काही बोललेलो नाहीये, मग फक्त थोडी भीती वाटते. भीती? अरे मॅडी, काही कमवायचं असेल ना तर काहीतरी गमवावं लागतं. ठीक आहे मॉम, मी श्रावणीशी लग्न करण्यासाठी हे सगळं करायला तयार आहे. शाबास, आता कसं शहाण्या मुलासारखं बोललास. काय झालं की एवढी घाबरलीस का तू? श्रावणी, खूप मोठी गडबड होणार आहे. कसली गडबड? मी आताच नंदाकांनी मॅडीचं बोलणं ऐकलं. त्या खूप भयंकर प्लॅन बनवतायत. कसला प्लॅन? मी ऐकलं की ते म्हणत होते आत्यासाहेब या थराला पोचल्या तर. काय म्हणाला होतास तू? चांगलं होणार आहे, हे असं होणार आहे का? हत्याचं ना काही सांगता येत नाही. पण नाही, मी माझ्या आईला वचन दिलंय, मी बाबांना काही होऊ देणार नाही. शुभू, चल माझ्या बरोबर. कुठे? कुठे म्हणजे काय? पोलिसात. हत्या जे काही करणार आहे ते आपल्याला त्यांना सांगायलाच हवं. अहो मॅडम, काय करायला असं आहे? थांबा जरा, पोलिसांना सांगून अजून गडबड होईल. हे बघा, आजच्या दिवशी वातावरण खराब व्हायला नको. मग काय करायचं? बाबांवर हल्ला होऊ द्यायचा आहे का? मॅडम, जसे तुमचे ते बाबा आहेत ना, तसे ते माझे साहेब बी आहेत. तो भाडोत्री हल्लेखोर साहेबांपर्यंत पोचायच्या आधी मी त्याला आडवा करतो. तुम्ही काही काळजी करू नका. साहेबांच्या केसाला धक्का बी लागू देणार नाही आणि त्या मॅडीला त्याचा भाव बी खाऊ देणार नाही. अहो, साहेबांच्या संरक्षणाला 24 तास पोलीस असतात आणि मी बी आहे ना त्यांच्या सावलीला. मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. या घरची गुढी सन्मानानं उभी राहील, हा शब्द आहे माझा.